तर एक कॅच जो डायरेक्ट आपल्याला फायनलमध्ये घेऊन गेलाय, तर बापूचा कॅच आणि इकडं रोहनचं ॲग्रेशन एवढं खतरनाक होतं का नाही. तर मग आदल्या रात्री आपण मॅच जिंकलो होतो. दुसऱ्या दिवशी मी चहा वगैरे पिऊन सुरुवात केली आणि रोहन डायरेक्ट बसला अभ्यासाला. आजचा दिवस त्यासाठी चांगलाच आहे म्हणा. डायरेक्ट मेसमध्ये आलो, जेवण वगैरे करायचं होतं, ताट बघितलं, ताट घेण्याची इच्छाच नाही, कारण एवढं खतरनाक होतं आणि त्याच्यात हे जेवण. म्हणजे फक्त आता सर्व्हायवलसाठी चालू आहे आमचं, नाहीतर बाकी काही नाही. दुसरीकडे बघितलं जीपॅट सेंटर आलेले आहेत आणि लोकांचे सगळे हॉल तिकीट वगैरे काढणं चालूच आहे. त्याच्यासाठी आम्ही इकडं म्हणजे झेरॉक्स सेंटरला आलेलो आहेत. आता जीपॅटचा पेपर आहे, मग त्याच्यासाठी हॉल तिकीट वगैरे काढावं लागतं. आणि इथं ह्यांचे फोटो बघून का नाही नुसतं कैदीच, म्हणजे कैदीच दिसायला लागले, दुसरं काय ना बाबा, पेपरला चाललेत का काय. यांचे चेहरे बघून का नाही असे खतरनाक वाईब्स यायला लागले तर. पण काय आता पेपरला जायचं आहे. दुसरीकडे भूक लागली म्हणून आम्ही शॉपला आलो. इथं अमोलनी जर वेळेसारखंच आपल्याला लस्सी घेतली आणि मी सिनियरिटी गाजवत असल्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅनिला आईस्क्रीम. त्याच्यानंतर रूममध्ये आलो. कुणाला हॉल तिकीट पाहिजे असेल तर अमोलच्या त्या वहीतला पोलेले आहेत. दुसरीकडे गणेशने त्याचं हॉल तिकीट घेतलं, 15 रुपये सेंड केले आणि फायनली आमचे बाकीचे मेंबर पण आलेले आहेत. हे आहेत मुंबईला जाणारे मानकरी. त्याच्यानंतर मी लोणावळ्यात आलो. बघितलं की इथं सगळी शिवजयंतीची तयारी चालू होती. दुसरीकडे आमचं स्वाद हॉटेल चालू व्हायच्या अगोदर तिथं साप निघाली. गिरायक तर पुन्हा येणार आहेत, पहिले सापच यायला लागलेत. मग मी तिथून डायरेक्ट हॉस्टेलला आलो. आता आम्हाला जायचं होतं कॅन्टीनला, भूक लई लागली होती. मग आलो, चहा वगैरे बनपाव वगैरे खाल्ला. दुसरीकडे बघितलं अजून यांची हॉल तिकीट पडलेलीच आहे. तर बघू, मग भेटू तुम्हाला उद्या.